कराचे डोकं चक्रावणारे कारनामे समोर येत असतानाच त्याच्या आर्थिक फसवणुकीची व्याप्ती किती मोठी होती याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे। करातने विविध पतसंस्थांमध्ये तब्बल 130 बनावट खाती उघडल्याचं समोर आलंय। जगदंबा आणि समता या दोन पतसंस्थांमध्ये खरात 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी असल्याची माहिती पुढे येते। या खात्यांच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। धक्कादायक बाब म्हणजे या बनावट खात्यांमध्ये व्यावसायिक राजेंद्र जासूद, रुपाली चाकणकर यांच्या नातेवाईकांची नावे असल्याची माहिती समोर येते। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ही खाती उघडण्यात आल्याचं कळतंय। यानंतर समता पतसंस्थेने 100हून अधिक संशयित खात्यांवरील व्यवहार तात्पुरते गोठवले आहेत। एक एक माणूस किती सुद्धा खातेदारांना वारस म्हणून राहू शकतो। त्याच्यामुळे त्यांनी वारसदार राहिलेले आहेत, त्यांनी त्याची मागणी केली, त्याला खातेदारांनी संमती दिली, त्याच्यामुळे वारस म्हणून त्यांचं नाव आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। 2021 मध्ये आपल्याकडे कोरोना होता। त्या कोरोना काळामध्ये हे सर्व खाते ओपन झालेले आहेत आणि त्यावेळेस सर्व ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन चालायचे, केवायसी सुद्धा ऑनलाईन चालायची, पण ती केवायसी आम्ही डिजिटली फेच करून घेतलेली आहे। त्यामुळे कुठेही बनावट खाते आहे असा कुठेही प्रकार समतामध्ये नाही। तर कुठल्या कुठल्या पतसंस्थेमध्ये किती बोगस खाती आहेत तेही बघूया। जगदंबा आणि समता पतसंस्थेत खरातने शेकडो बोगस खाती उघडली आहेत। 2021 आणि 22 मध्ये खरातने बनावट खाती उघडली आहेत। अनेक खात्यांमध्ये खरात नॉमिनी आहे, काही खाती मोबाईल नंबरशीही लिंक झाली आहेत। आतापर्यंत 130 बनावट खाती पोलिसांच्या रडारवर आहेत। समता पतसंस्थेमधील 100हून अधिक खाती पोलिसांच्या आदेशानंतर गोठवली आहेत। या खात्यांच्या माध्यमातून 50 कोटींहून अधिकचा व्यवहार झाल्याचं उघड होत आहे। समता पतसंस्थेतील चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचं खातंही गोठवण्यात आलं। व्यावसायिक अशोक जासूद यांचंही पतसंस्थेतलं खातं गोठवलंय। खरातने कोट्यवधींची फसवणूक केल्याची जासूद यांची काहीच दिवसांपूर्वी तक्रार पाहायला मिळाली। आता खरातने जासूद यांच्या खात्याचा वापर केल्यानं समोर आल्यानं चर्चा पाहायला मिळते। खरातच्या कुटुंबियांभोवतीही तपास यंत्रणांनी फास आवळलाय। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातच्या चौकशीतनं महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे। त्याने फारशी माहिती दिली नसली तरी घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कायम येत असल्याचं त्याने कबूल केलंय। अशोक खरातच्या बाकीच्या उद्योगांबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचं हर्षवर्धन सांगतोय। सर्व काही डॅडला माहिती आहे असं सांगत स्पष्ट उत्तर देण्यात तो आढेवेढे घेतोय अशी माहिती सूत्रांनी दिली। तर घरात रोख रक्कम येत असल्याच्या त्याच्या कबुलीमुळे खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय बळावलेला आहे। तपास यंत्रणांच्या रडारवर असणारी भोंदू खरातची